सगळे, हा व्लॉग आहे माझ्या दादाच्या एंगेजमेंटचा. आम्ही चाललोय एंगेजमेंटला, म्हणजे 4 चौघातच आहे, पण थोडंसं मस्त आपण तिकडे जाऊन वाजवणार आहोत. तर मग चला आता आम्ही निघतोय आणि माझ्या सख्या भावाचा आहे, सो खूप आनंद मनाला झालेला आहे. आणि मी कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि चला जाऊया. तर गाईज आता आम्ही निघतोय आणि भरपूर मजा येणार आहे. तर मग चला इथून आम्ही गपचूप चाललोय आणि तिकडे जाऊन आम्ही धुडकूस घालणार आहोत. चला गाईज आपण निघालेलो आहोत. मी ओटी घेतलेली आहे. नवरा बघा, नवरा बघा आमचा. तर आमचा नवरा बघू शकता झालेला आहे तयार. बकरा कटने के लिए तैयार. बकरा कटने के लिए तैयार. शादी करो यार, शादी करो. टाइम है, पता उसको चलेगा. बरोबर आहे. बरमई बघा, आत्या पण आहे. आत्या ये बघ छाती बिती बकरा बिकरा भरणार आहे की काय जाऊन कोणाच्या छाताड्यात बरगाड्या भरणार आहे काय नक्की करणार काय तो आता इथं मॅटर. मग आता निघूया. आम्ही निघालेलो आहोत. मी स्किन ॲनालिसिस घेत होते माझं, कारण की माझं हे डेलीचं रुटीन झालं आहे. मी रोज माझी स्किन ॲनालाइज करते आणि बघते की नक्की काय काय प्रॉब्लेम आहेत आणि काय काय नाही. ते युजली आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बघतो तेव्हा आपल्याला समजत नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहेत. म्हणजे वरवरून दिसतात फक्त तेवढेच, पण स्किन ॲनालाइज करून नक्कीच कळतं की काय नक्की प्रॉब्लेम आहेत आणि ते डिटेक्ट होतात असे जर प्रॉब्लेम असतील तर. म्हणून मी क्युअर स्किन ॲपमधून माझी स्किन ॲनालाइज करत होते की अजून किती मार्क्स बाकी आहेत आणि किती नाही. तर रिझल्ट तुमच्या समोर बघू शकता, कारण की मी गेल्या 1 वर्षापासून क्युअर स्किन या ॲपचे प्रोडक्ट यूज करत आहे. त्याच्याने किती फरक पडला आहे ते तुम्हाला दिसत असेल. इथे स्क्रीनवर मी फोटो दिलेलेच आहेत, अगोदरचा आणि आत्ताचा. बघू शकता किती मार्क्स असे कमी झालेले आहेत. म्हणजे नाहीच आहेत, 1-2च आहेत कुठे आहेत ते का? कारण की क्युअर स्किन ॲप आपल्याला एक किट देतं, पर्सनलाइज किट, जे आपल्या स्किन प्रॉब्लेम्स, म्हणजे जर आपल्याला ओपन पोर्स असतील किंवा भरपूर सारे स्किन प्रॉब्लेम असतात ते चेक केलं जातं क्युअर स्किनमध्ये आणि तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला प्रोडक्ट दिले जातात. आणि सोबतच आपल्याला एक डाएट प्लॅन पण दिला जातो. क्युअर स्किन ॲपमध्ये स्किन कन्सल्टनुसार डॉक्टर आपल्याला एक पर्सनलाइज किट बनवून देतात. ते स्पेशल स्किनसाठी असतो. आणि हा क्युअर स्किन ॲपमध्ये तर मला तर खूप चांगला झाला आहे, कारण की मी रोजच स्किन ॲनालिसिस करतेच, प्लस महिन्यातून एकदा जी मला डॉक्टर त्यांनी अलॉट केलेली आहे त्यांच्यासोबत माझी चॅट असते, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि मी त्यांच्यासोबत बोलते, ते चेक करतात की किती स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाले आणि किती नाही ते. आणि सोबतच तुम्हाला भेटतो एक डाएट प्लॅन, जो तुम्ही फॉलो करून खूप छान अशी स्किन अचीव करू शकता. तुम्हीही क्युअर करू शकता तुमच्या स्किनला विथ क्युअर स्किन ॲप. आता युजली कसं होतं माहिती आहे का, आपल्या केसांचं कसं असतं, जास्त मॉइश्चर झालं मॉन्सूनमध्ये, आता मॉन्सून तर येणारच आहे, जास्त मॉइश्चर होतो, त्यामुळे आपले जे केस असतात ते एकदम चिपचिपीत होतात. तर विचार करा आपल्या स्किनचा काय होत असेल. सो स्किन पण अशी 1-2 तासांनी परत अशी चिपचिपी फील होते, ऑइली होते स्किन. त्याच्यासोबतच मी लास्ट टाइम एक फेस वॉश यूज केला होता, ज्याच्याने ना माझी स्किन एकदम ड्राय झाली होती. आणि कसं माहिती आहे, आता गरमीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आपण जास्तपैकी करून आपण 1-2 तासांनी तोंड धुतोच, कारण की ऑइल येतं आपल्या फेसवर पूर्ण आणि मग ते चिपचिप होतं. तर त्यामुळे आपण वॉश करतो, पण तो पण फेस वॉश कुठल्या ब्रँडचा आहे, त्याच्यामध्ये काही इंग्रेडियंट्स आहेत, आपण कोणाची कन्सल्ट घेतली आहे का ते फेस वॉश यूज करायच्या अगोदर, तेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. क्युअर स्किनच्या किट बद्दल बोलाल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक तर जेंटल क्लेन्झर येतं, त्याच्यासोबतच आपल्याला सिरम येतात जे आपल्या स्किन कन्सल्टनुसार असतात, आणि सोबतच आपल्याला सनस्क्रीन सुद्धा येते. आता सनस्क्रीन स्किनला घेऊन आपण खूप काळजीमध्ये असतो, कोणता प्रोडक्ट यूज करायचा काय वगैरे. आणि मॉन्सून आणि समर्समध्ये तर बापरे स्किन प्रॉब्लेम वाढतच जातात. तर त्याच्यामध्ये मला माझ्या डॉक्टरनी सांगितलं होतं
की आता काही मुली असतात जे आता पावसाळा चालू झाला, ऊन नाही दिसत, तर मग तुम्ही सनस्क्रीन नाही लावत. मला असं माझे डॉक्टर बोलत होते. तर त्यांनी सांगितलं की ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, तुम्हाला रोज तुमचं सनस्क्रीन अप्लाय करायचं. आणि बाकीचे जे ब्रँडचे सनस्क्रीन येतात ते खूप हेवी असतात, खूप चिपचिप असतात, पण क्युअर स्किनची जी सनस्क्रीन आहे ती मला भरपूर आवडते आणि मी डेली बेसिसमध्ये तीच यूज करत आहे आत्तासुद्धा. आणि डॉक्टरनी एवढं पण मला सांगितलं की तुम्ही रोज सनस्क्रीन लावली तर तुमचे जे स्किन प्रॉब्लेम आहेत, जे क्युअर झालेले प्रॉब्लेम आहेत, ते कधीच परत नाही येणार. आणि त्यामुळे असे छोटे छोटे टिप्स मला डॉक्टर्स देतात. सो मला खूप चांगलं वाटतं क्युअर स्किन ॲपबद्दल की एवढे डिटेलमध्ये सांगू शकतात आपल्याला सुद्धा. तर मग आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तर लवकर जा, क्युअर स्किन ॲप हा डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलीच आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हा तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर तुम्हाला 100 रुपीज जर ऑफ पाहिजे असतील तर माझा हा कुपन कोड यूज करा, रितिका100, ज्याच्याने तुम्हाला 100 रुपीज ऑफ भेटून जाईल तुमच्या फर्स्ट किटवर. सो जा आणि लवकर डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आज आम्ही पोचलेलो आहोत आणि ते मम्मी आशेवा इथे दिसाल तुम्ही. आणि मम्मी कसे दिसत आहेत सासू आणि सून नक्कीच सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये. इथे आमची बेंजो पार्टी रेडी आहे. गाईज हाय करा, से हाय. एवढे मेंगरू नका, आता वाजवायचं आपल्याला. आणि इथे सगळी पब्लिक जमा झाली आहे. सो चला जाऊया आत आता. मग चला गाईज, नाचायला आपण तयार आहोत. सगळी जण सज्ज झालेली आहेत. इथे बेंजो पार्टी एवढ्या वेळ येऊन बसेल आमच्या अगोदर, पण अजून तयारी नाही बेंजोची. तर मग चला निघूया. नवऱ्यासोबत एक रीलचा सीन झालेला.
आमची वहिनी बघून घ्या. बाहेर आल्यावर हे दिसेल कारण की ते लाईट नाहीये जास्त, मी पण काहीच दिसते. तर मग चला आता जाऊया, आता स्टार्ट होईल कार्यक्रम. तर वहिनी हाय करा. तर मग चला आता. गंगाराम कोळीपुळे यांच्या सुद्धा विनंतीला मान देऊन आज या वणीत असलेला सर्व तरुण वर्ग उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आज हे दादा का साखरपुडा. वरमाय बघा आमची. वरमाय खुर्चीमध्ये बसा. वरमाय साधी सिंपल वरमाय. मुलाकडील व मुलीकडील दोन्ही मंडळींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आज आजचा कार्यक्रम पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अगदी जल्लोषात साजरा होणार आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमामध्ये थोड्या त्यांनी मुलीकडे सांगितलं की या पद्धतीने पुढील कार्यक्रम होणार आणि ही बोलणी झाली होती. तर मुलाकडून ती जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे. तर मुलीला आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं नन्दातं तत्त्वमाकारं एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भवाति. ओम गोविंदाय नमः. इथं बघा दादा बघा आमचा कसा लाजतो. तो वस्तू रहता मैं 1 मिनिट इनके लावला नाही लावला तब 2 मिनिट शेवटी वो बागुम कुंकुम दार मस्दा दौलान दार दार सौभाग्यम कुंकुम दार ओम स्वतिन्द्र स्वा स्वति विश्वेदा स्वति मरेशं सुभक्ति ददातु. ओम अस्त्राम सुदारम मातारम सर्वयामि. नमस्कार. ओम असंदेता नमस्कारम करोमि दशो. श्री परमात्मा विजयम श्रोमी दिगम मध्ये गंधोराधुराधारम तमय गंधोराधुराधम गंधोराधुराधारम धारम तमाम गंधोराधुराधारम धारम समरानी हरेंद्र कुंकुचंदारम आत्मनाम हरेंद्र चंदारम आत्मनाम धारम धारम हरेंद्र चंदारम आत्मनाम धारम तमामी सौभाग्यम कुंकुचंदार सौभाग्यम कुंकुचंदार सौभाग्यम कुंकुचंदार सौभाग्यम कुंकुचंदार सौभाग्यम कुंकुचंदार अक्षिधा दौलानम धीधारम महाभक्तगम अक्षिधा दौलानम दारदार अक्षिधा दौलानम महाभक्तगम दारदार तवय अक्षिधा दौलानम तवय नानागम दोरादरा नानागम आनंद विशुद्धाम दारुम तवय अक्षिधाजी अक्षिधा दौलानम अक्षिधा दौलानम दारदार तवय अगर तोळजी वनस्पती नाडू ती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबोधिपति आराध मोलेशरा चिंताग्रगे देशांतरा पाटवी हेरंबागन नायिका मुगा भक्ता बोधिता
नवोदय पासून चला उभी करण्यासाठी ओम तुलसीन्द्रसवां तुलसीनिविश्वेदां तुलसीनमरेश्वरं तुलसपति ददातु। ओम फलाधारं चाराचं तस्मान् फलकं फलदितलं संप्रामि। ओम फलाधारं चार तस्मान् फलदितलं संप्रामि। अक्षराचे हातात ओम स्वस्तिन्द्रस्वा विश्वेदां स्वस्तिनमरेशं कुंचन्नाकारं समाखिदादौलानं विदानं च परमादबोधादाकारं च जाऊन थांबा इथं ऐका सगळ्यांनी नाव घेते मी। मंगल माते मंगल देवी नमन करते तुला, मंगल माते मंगल देवी नमन करते तुला, सुधीर रावांचे अखंड सौभाग्य दे मला। धन्यवाद। शायरी बोल शायरी बोल शायरी बोल। ईस्ट और वेस्ट सबसे बेस्ट। ईस्ट और वेस्ट ईस्ट और वेस्ट ईस्ट और वेस्ट वाला बोलनी आता वही सही रहेगा। बाजारातून आणली वांगी, बाजारातून आणली वांगी, माझी ओळख करून देते मी सौ राधिका कुणाल लागली। जवळ 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 नाव घ्या करू नका गजल संदीप पाटलाचा नाव घ्यायला आहे मी हजर। अरे जवळ 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 पीछा तो क्या मुझे तो लगा नहीं लेट हो गया भाई सी पकड़ 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 पकड़। आपली वहिनी बघून घ्या, आपल्या सगळ्यांची वहिनी। आणि दादा कुठे आहे? दादा दादा अरे आता बोलले असते जाऊ दे, साखरपुडा आहे तुझा। नाही तर इथंच भांडणं चालू होतील आमच्या दोघांची। तर मग चला आता आपण शूट करूया थोडंफार आणि मग त्याच्यानंतर जेवूया आणि मग नंतर घरी जाऊया। इथंच ठेवूया त्याला, आम्ही सोडून जातो। रितिका इकडे बघ। एक गपरे तू तुमच्या नाही येत ना तर गाईज आम्ही आता चाललोय फोटो काढायला आणि मागे एवढी जण आहोत। आम्ही या दोघांचे फोटो काढायचे आहेत आणि फोटो काढायला एवढी जण चाललो आहोत। आणि मग चला। हा हे पण तुम्ही दोघं जण एक सेकंड जरा
तुम्ही दोघं जण एंगेजमेंट झाली, एकामेकाला फॉलो तरी करता का? फॉलो करा, फॉलो गाईज, फॉलो तुम्ही पण करा मला फॉलो जर तुम्ही नसेल कराल तर. चला जाऊया. दोघं जण आता दमलेले आहेत व्हिडिओ काढून आणि आम्ही आहोत इथे. आम्ही काय नेहमीच आहोत, पण इथे बघू शकता नवरा नवरी चाललेले आहेत. पण मीच माझे रील्स काढले कारण की त्यांना फोटो काढण्यामध्ये इंटरेस्टच नाही एवढा. आणि पोज देते तर पोज पण नाही त्यांना समजत आहे कोणती पोज द्यायची. आणि ते व्हाईट रुई आहे बघा. मी माझ्या हळदीला भरपूर व्हाईट रुई शोधली आणि तेव्हा अवेलेबल नव्हती. आणि व्हाईट नाहीये, कलरवालीच. तर गाईज आता पप्पांचे 1000 कॉल आल्यानंतर आम्ही चाललोय परत मांडवामध्ये जेवायला. तर मग चला, परत पब्लिक तेवढीच आहे आपल्यासोबत, पब्लिक काही कमी झालेली नाहीये. सो चला, सगळी पब्लिक आहे. ही सगळ्यात छोटी नंदस, सगळ्यात छोटी लास्ट करून देतो आता सगळ्यांची. इथं ओळख चाललेली आहे मामा वालटीची. आणि आपले एकदम खतरनाक डान्सर, खतरनाक पेक्षा खतरनाक हे पण काका पप्पांचे आणि काकी. काकी इकडे या. मोठी काकी. जोरात बोल ना, माझ्या ब्लॉग मध्ये आवाज जाऊ दे ना जरा. ते आपण मोबाईल मध्ये बारकी काकी. बारका काका नाही आला आणि ते 2 पोरं आले. हे अण्णा बोलतो काकाच काका या. ते पण काका काका मला. अभिनंदन तुमचं दोघांचं पण. आलो यामध्ये बघू दे. काकू तिकडे बस बाजूला. कोण तर काय इथे आम्ही जेवायला बसलो आहोत आणि इथे चाललंय जावयाला देणं. जावई हो, जावई आजचे जावई चेंज आहे. ते चिकन खातोय आम्ही. इधर बोबो बैठा है. बोबो देख इधर बोबो बैठा है और उधर चैतू बैठा है और इधर हमारा बोबो घर पे है. सो गाइज फायनली साखरपुडा झालेला आहे आणि तुम्हाला दिसलेलंच आहे काय कसं वगैरे. सो गाइज तुम्हाला जर व्हिडिओ खूप हवा सुटले तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. दोघं जणांना खूप चांगले विश द्या, खूप चांगले कमेंट करा, खूप चांगले आशीर्वाद द्या त्यांना त्यांच्या फ्युचरसाठी. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तवस्तव बाय बाय, टेक केअर अँड स्टे सेफ, स्टे हॅपी, बाय.